मला असं वाटतं आपण 43 म्हणजे 143 होईपर्यंत हा श्लोक पूर्ण झाला आणि ओव्या 141 42 म्हणजे 43 धरा तिथपर्यंत आपण आलो. या सगळा हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत हा अश्वत्थ वृक्ष कसा तो त्याचं एकूण स्वरूप सांगतायत. आणि अश्वत्थ ह्याचा अर्थ आपण गेल्या वेळेला पाहिला आहे, जे नव्हते त्यांच्यासाठी सांगते की कित्येक पुस्तकांमध्ये अश्वत्थ म्हणजे हां अश्वत्थ म्हणजे अश्वत्थ याचा अर्थ काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये सुद्धा पिंपळ वड अशा प्रकारे दिलेला आहे. पण या ठिकाणी आपण गेल्या वेळेला पाहिलं की स्पष्ट केलेलं आहे की असं म्हटलं जातं कारण पिंपळाला किंवा वडाला पारंब्या असतात आणि तसं त्या पारंब्याखाली मातीमध्ये जातात, पुन्हा आणखीन मुळं फुटतात. तर असं जे आहे तसंच ह्याचं रूप आहे आणि म्हणून ह्याला अश्वत्थ म्हणतात असं काहींनी ह्याचं अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण ह्या ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओवीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की असं श्रीहरींनी म्हटलेलं नाही आहे, हा अर्थ भगवंताला अभिप्रेत नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. अश्वत्थ ह्याचा अर्थ जो सांगितला तो पुन्हा एकदा सांगते, तो कायम लक्षात ठेवा की अ आणि श्व हे त्यातले मुख्य शब्द आहेत आणि अ म्हणजे नकार आहे आणि श्व ह्याचा अर्थ उषा म्हणजे उषकाल. जो उषक कालापर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या दुसरा दिवस सुरू होण्याच्या आधीच जो संपूनच गेलेला असतो. अश्व म्हणजे जो पुढच्या दिवसापर्यंत सुद्धा पुढच्या उषक कालापर्यंत सुद्धा टिकत नाही, तो अश्वत्थ. हे त्यांनी आधी आपण गेल्या वेळेला पाहिलेलं आहे पण सांगते की हे फार महत्त्वाचं आहे. तर चुकीचे अर्थ मनामध्ये कोणी ठेवू नये असं ज्ञानदेवांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्याची बाकीची पण जे काही त्याचे स्वरूप आहे ते त्यांनी सगळं आत्तापर्यंत स्पष्ट केलं आहे. पुन्हा मी सगळं मागे जात नाही, फक्त आता ह्या एक श्लोक आणि ओव्या हे आपलं झालं आहे असं धरून मी पुढे जाते आणि दुसरा श्लोक जो आहे त्याच्याकडे वळते आहे. त्याही ठिकाणी ह्या अश्वत्थ वृक्षाचं एकूण कसा त्याचं स्वरूप आहे त्याचं आणखीन थोडं तपशील म्हणा, आणखीन थोड्या गोष्टी त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. आणि ते काय आहे श्लोक वाचते मी मुद्दाम. श्लोक ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्या सर्वांनी श्लोक बघा आणि ज्या ओव्या मी घेईन त्या ओव्या बघा. श्लोक असा आहे, अधश्चो ऊर्ध्व प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालः अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. असा हा श्लोक आहे. खरं म्हणजे अगदी सोपा आहे. जरासा थोडे शब्द इकडचे तिकडे केले की बरोबर याचा अर्थ लागतो की हा वृक्ष कसा आहे. तर ते जे प्रसृता तस्य म्हटलेलं आहे ना, त्या तस्यपासून आपण सुरुवात करू. तस्य म्हणजे तो वृक्ष कसा आहे तर गुणप्रवृद्धा म्हणजे हा संसार वृक्ष कसा वाढतो, कसा त्याची वाढ होत जाते. तर तो कसा आहे तर गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः शाखा अधश्च ऊर्ध्वं प्रसृता मनुष्यलोके
असा जर आपण अर्थ घेतला किंवा असं ते वाक्य केलं तर आपल्याला त्याचा अर्थ अगदी चांगला कळतो की त्या ठिकाणी काय म्हटलं आहे की हा वृक्ष कसा आहे तर गुणप्रवृद्ध म्हणजे माणसांचे जे गुण म्हणजे सत्व रज तम हे जे गुण आहेत आपल्या प्रकृतीचे, ह्या प्रकृतीच्या गुणांमुळे हा संसार वृक्ष वाढत जातो. बरोबर आहे की नाही? संसार वृक्षाला जी वाढ आहे म्हणजे एखाद्या झाडाला पाणी लागतं, ते पाणी कुठलं आहे तर आपल्या गुणांचं पाणी पडतं आणि त्या पाण्यावरती हा वाढत असतो. गुणप्रवृद्ध विषय प्रवाला असं म्हटलंय. विषय म्हणजे इंद्रियांचे विषय, की आपल्या डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकायला येतं, जिभेला चव असते. तर हे जे आपले विषय जे आहेत ते प्रवाल, ह्याचा अर्थ अंकुर. त्या विषयांचे अंकुर फुटतच राहतात. कारण आपल्याला हे हवं आहे, ते हवं आहे. एक सिनेमा पाहिला तरी आणखीन दुसरा पाहायचा आहे, हे जे सगळं, एक नाटक पाहिलं आणखीन पाहायचं आहे, एक काहीतरी गाणं ऐकलं आणखीन ऐकायचं आहे. हे जे सगळं आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत किंवा जिभेचे चोचले जे असतात, हे सगळे जे आहेत ते असे वाढत असतात की त्याच्यामुळे हा विषय प्रवाल म्हणजे हे अंकुर फुटतच जातात आणि मग काय होतं, अधश्च ऊर्ध्वं प्रसृता म्हणजे याच्या शाखा ज्या आहेत, ह्याला ज्या अनेक प्रकारच्या फांद्या फुटतात या संसार वृक्षाला, त्या अध आणि ऊर्ध्व खाली वाढत असतात, वरतीही वाढत असतात. आता वरती का वाढतात आणि खाली का वाढतात त्याचं कारण पुढे येणार आहे. आता आज जो भाग आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये ते येणार आहे. तर अधश्च ऊर्ध्वं प्रसृता मनुष्यलोके म्हणजे या आपल्या मनुष्य लोकामध्ये, आपल्या ह्या सगळ्या जगामध्ये हे अशा प्रकारे हा संसार वृक्ष वाढत असतो. आणि मग पुढे जे आहे पुढच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये त्यातला अधश्च असा भाग आहे, एवढाच शब्द आहे, पण त्या ठिकाणी अभिप्रेत आहे की अधश्च ऊर्ध्वं. पुन्हा जसं आधीच्या ओळीत आहे तसं याही ओळीत आहे. ते हे आहे म्हणजे तिथे स्पष्टपणे लिहिलेलं नसलं तरीसुद्धा ते तिथे आहे. अधश्च ऊर्ध्वं मूलानी अनुसंततानी कर्मानुबंधिनी. लक्षात आलं? अर्थ किती सोपा आहे बघा, कळला असेल की कर्म, आपण माणसं जी कर्म करतो या कर्मामुळे बंध निर्माण होतात आणि बंध निर्माण झाले की पुन्हा आपल्याला आणखीन एक जन्माला म्हणजे या संसार चक्रामध्ये आपण फिरतच राहतो आपल्या कर्मांमुळे. आणि अशा प्रकारे हे कर्मबंध जे आहेत ते ह्या अध आणि ऊर्ध्व शाखांची मुळं आहेत की आपली कर्म आणि त्याच्या आधी असलेले, आधीच्या ओळीत सांगितलेले आपले गुण, त्या गुणांनुसार होणारी आपली कर्म आणि या कर्मांमुळे ही मुळं म्हणजे अंकुर फुटतात आणि ही मुळं वाढत राहतात आणि मग कधी वरती कधी खाली अशा ह्या शाखा संसार वृक्षाला वाढत असतात असं श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण अगदी जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या, आता अर्थ इतकाच कळला असेल असं मी गृहीत धरते. ज्या आवश्यक आहे तेवढ्याच ओव्या घेते. 44 ओवी. मग येयाची प्रपंच रूपा अधो शाखिया पादपा ढाळिया जाती उपमा ऊर्ध्वाही उजू. म्हणजे ह्या प्रपंचरूपी वृक्षाला अधोशाखीय म्हणजे खाली त्याला अंकुर फुटून तिथेही शाखा निर्माण होतात. ढाळिया जाती उपमा ऊर्ध्व ही उजू म्हणजे काही ढाळ्या म्हणजे फांद्या, काही फांद्या भरतीही जातात. आणि अधिभाकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पगळे
वेल पालवू, म्हणजे जे खाली गेलेल्या डाळे म्हणजे डहाळ्या म्हणजे फांद्या, ज्या फांद्या खाली गेलेल्या असतात त्या जमिनीमध्ये गेल्या की पुन्हा मुळं निर्माण होतात. त्यांना माती पाणी हे सगळं लागायला लागलं की आपोआपच तिथे मुळं निर्माण होतात. तयाही तळी पघळे वेल पालवू. वेल पालवू याचा अर्थ की तिथे त्याला पालवी फुटायला लागते, म्हणजे मुळं तयार होतात आणि पालवी फुटायला लागते. आता मधल्या 1-2 ओव्या काढते आणि त्यानंतर 48 ओवी घेते. आता त्यांनी दिलंय की हे जे म्हणजे जे संसार वृक्ष आहे ना हा, तर त्यामुळे जे त्यातून निर्माण होतं, ज्याला आत्तापर्यंत फक्त फांद्या असं म्हटलंय, तर त्याला आता त्यांनी आणखी स्पष्ट करायला सुरुवात केली आहे. 48 ओवीमध्ये बघा. परी आधी तव स्वेदज जारज उद्भिज मणिज हे बुडवणी महाभुज उठती चारी. हां, म्हणजे पहिल्यांदा काय निर्माण होतं तर 4 मोठे भुज, म्हणजे अगदी मोठे त्या झाडाला मोठ्याच्या मोठ्या फांद्या काय येतात तर स्वेदज. आता हे शब्द आपण आधीपासून पाहिलेले आहेत. स्वेदज म्हणजे जे प्राणी घामामुळे निर्माण होतात, त्यांना स्वेदज असं म्हणतात. की काय म्हणायचं, खूप म्हणजे घामच नव्हे, उष्णता, झुरळं किंवा उवा वगैरे हे जे आहे हे सगळे स्वेदज आहे. नंतर जारज ह्याचा अर्थ आपण जी म्हणजे माणसांसारखे प्राणी की जे मातेच्या नाळ, तिच्या आतमध्ये पोटामध्ये जी नाळ असते त्या नाळेशी ते जोडलेले असतात आणि त्यातून पुढे मग ते जन्माला येतात. ते जारज, त्यांना जारज असं म्हणतात. उद्भिज ह्याचा अर्थ की ज्याला कुठल्याही धान्याला अंकुर फुटतो आणि मग त्याचं पुढे झाड होतं ते उद्भिज. आणि मणिज म्हणजे अंड जे असतं, अंड फुटून किंवा अंड जे म्हणजे आता कोंबडी ते उबवते आणि त्यातून जे पुढे जन्माला येतं ते मणिज. तर असे हे 4 प्रकारचे महाभुज उठती असं म्हटलंय. आणि मग पुढे त्यांनी म्हटलंय यया एकेकाचेनी आणगटे 84 लक्ष फुटे तव वेळी जीवशाखा फाटे सैंध होती. म्हणजे ह्या पहिले हे 4 भुज, त्याच्यातून 84 लक्ष योनी निर्माण होतात पुढे. प्रत्येकाचे आणखी अनेक वेगवेगळे प्रकार असे जीवशाखी फाटे, फाटे म्हणजे फांद्या, जीवशाखी फाटे सैंध होती म्हणजे असे अनेक फाटे मग निर्माण होतात. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फाटती माळिया जातीची या. म्हणजे या ठिकाणी अगदी पटकन सांगते की निरनिराळ्या जातीच्या, जाती ह्याचा अर्थ आज आपण जो जात म्हणून घेतो तो नव्हे. जात याचा अर्थ की आता ह्या जातीची ही फुलं आहेत, ह्या जातीची हे वृक्ष आहेत असं आपण सहजपणे म्हणतो ना. म्हणजे झाडांमध्ये सुद्धा आपण जात असं आपण म्हणतो, त्या अर्थाने ह्या ठिकाणी जात म्हटलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या जातींच्या अनेक मग फांद्या फुटत राहतात. तर असं कशी वाढ होते या संसार वृक्षाची हे या ठिकाणी सांगितलंय. पुढच्या थोड्या ओव्या सोडते आणि पुढे घेते 54वी ओवी. 154. तेथ तेणे अचाटे गुणाचेनी झडझडाटे तिही ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ. आता लक्षात आलं असेल ना, गुणाचेनी झडझडाटे म्हणजे आपले जे सत्व रज तम हे जे गुण आहेत त्यानुसार वेगवेगळे फाटे ह्याला
ऊर्ध्व हा ऊर्ध्व मूळ आहे, ह्याचं मूळ वरती आहे, पण तरीसुद्धा ही अशा प्रकारचे अनेक फाटे फुटत असतात. पुढे पहा, आता या गुणांचं थोडंसं वर्णन केलं आहे. सगळ्या ओव्या घेणार नाही, जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच घेणार आहे. 55वी ओवी बघा. ऐसा रजाची या झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती असं म्हटलंय. आता तुम्हाला आठवत असेल की आपण रजोगुण ज्या वेळेला पाहायला गेल्या अध्यायामध्ये, त्यावेळेला रजोगुण ज्याच्यामध्ये खूप आहे आणि तो म्हणजे ती रजोवृत्ती असताना जो माणूस मृत्यू पावतो त्याला पुढे मनुष्य जन्म लागतो असं गेल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे, आठवते तुम्हाला? तर त्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे की रजाची या झुळुका झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती. लक्षात आलं की जर समजा रजोगुण खूप प्रमाणामध्ये वाढलेला असेल जगामध्ये तर मनुष्य जाती जास्त निर्माण होतात, त्याच्या शाखा खूप वाढतात. आणि मग त्या मधल्या 1-2-3 ओव्या गाळून 58वी ओवी बघा. 59वी ओवी बघा. तेथ आता रजोगुण असल्यामुळे काय होतं तर तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लाभे खाकरे जती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणो किती. आता हे थोडे ह्यांचे प्राकृत शब्द आहेत, आपल्याला थोडे अपरिचित आहेत, पण त्याचा अर्थ अगदी साधा आहे. इथे हा जो खाकरे जती असा शब्द वापरला आहे ना, तो त्याचा साधा अर्थ आपण असा घेऊ शकतो की वाढ होणं. अशा प्रकारच्या गोष्टी वाढतात. काय वाढतं तर प्रवृत्ती तेथ म्हणजे ही जी रज प्रवृत्ती आहे तर त्याच्यामुळे काय होतं तर त्या प्रवृत्तीचे वृद्धी लाभे म्हणजे ती प्रवृत्ती जशी वाढते तशी काय होतं शुभाशुभे खाकरे जती म्हणजे शुभ कर्म अशुभ कर्म. कारण रजोगुण तुम्हाला आठवत असेल की कर्म निर्माण करतो, बरोबर आहे की नाही? आठवतंय ना की कर्मांना प्रवृत्त, मग ती काही वेळेला शुभ कर्म असतात, काही वेळेला अशुभ कर्म पण असतात, पण कर्मांना प्रवृत्त करण्याचं काम रजोगुण करत असतो. तर त्यामुळे हा रजोगुण निर्माण झाला की शुभाशुभ कर्म नाना कर्मांचे खांबे नेणो किती म्हणजे मोजताच येत नाहीत, अशी अनेक कर्म शुभाशुभ निर्माण होतात. त्यानंतर मधल्या पुन्हा काही ओव्या गाळून 163वी ओवी बघा. मी मुद्दाम गाळते की खूप तेच अनेक शब्दांमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते घेण्याची गरज नाही. आपल्याला अर्थ जो आहे मूळ अर्थ तो आपल्याला कळायला पाहिजे, तेवढाच आपण पाहायचा. तर आता आपण 163वी ओवी पाहतोय. तो रजाचा वारा नावेक धरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो. म्हणजे असा रजाचा वारा वाहत असतो जोरजोरात, तेवढ्यात काय होतं तो वारा थांबतो आणि तमाचा वारा व्हायला लागतो. म्हणजे कुठून कुठे एकदम तम माहिती आहे तुम्हाला की तम हा सगळ्या प्रकारे माणसाला खाली ओढत असतो. तर तमाचा वारा वाढायला लागतो. आणि पुढची ओवी आहे. तेधवा याची मनुष्य शाखा नीच वासना आधी देखा पाल्हे जती डाळुका कुकर्माची या. बघा सोपं आहे ना, ओवी किती सोपी आहे की ज्या वेळेला असं होतं की तमाचा वारा म्हणजे तमोगुण वाढायला लागतो त्यावेळेला मनुष्य शाखा ज्या आहेत म्हणजे माणसं जी आहेत त्यांच्यामध्ये नीच वासना वाढायला लागतात. आणि पुन्हा पाल्हे जती डाळुका असं जे म्हटलं ना
पाल्हे जती, जसं मगाशी मी सांगितलं की खाकरे जती, तसाच हा शब्द आहे पाल्हे जती, म्हणजे वाढणं. ढाळ्या किंवा फांद्या आणखीन वाढायला लागतात. कसल्या फांद्या आहेत या? डाळुका म्हणजे फांद्या, ढाळ्या. तर त्या कसल्या फांद्या? कुकर्माचिया. कुकर्म, वाईट कर्म, दुष्कर्म ही वाढायला लागतात. असं ह्या तमोगुणामुळे होतं. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आता या ठिकाणी दिलेला आहे हा विचार, हा सगळ्याच तत्त्वज्ञ लोकांना मान्य आहे असा नाही. उदाहरणार्थ अरविंदांना हा विचार मान्य नाही. त्यांच्या मते एकदा तुम्हाला मनुष्य जन्म लाभला की त्यानंतर त्याच्यापेक्षा खालचा जन्म लाभत नाही. तुमचा जन्म मनुष्य तरी राहतो आणि मग तुमच्या कर्माने वृद्धी जर कर्मांची चांगली झाली तर तुम्ही आणखी उच्च स्थितीला जाता, असं अरविंदांचं मत आहे. परंतु ह्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरांचं मत पाहतोय. आता त्यांनी काय दिलं आहे, आणि हे थोडं पारंपरिक मत आहे. त्यांनी असं दिलेलं आहे की 170वी ओवी बघा, 170वी ओवी. त्याच्या आधीची 69वी मी घेत नाही, कारण मला हे काही शब्द मला उच्चारायला सुद्धा आवडत नाहीत म्हणून घेत नाही. तुम्ही वाचलत तर तुमच्या लक्षात येईल. हे 170वी ओवी आहे. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की असे हे तमोगुण वाढायला लागले की मग त्या तमोगुणांचा परिणाम तर आहेच ना, की पुढचा जन्म तुम्हाला कुठला लाभणार आहे, किंवा जीवनामध्ये कशाची वाढ होणार आहे जगामध्ये. तर मग पशु पक्षी, सुकर, सुकर म्हणजे डुक्कर, व्याघ्र, वृश्चिक, विखार म्हणजे साप, हे आड शाखा निखर थोरावती. त्यांना आड शाखा म्हटले, म्हणजे ह्या चांगल्या शाखा नाहीत, ह्या आड शाखा आहेत. पण ह्या अशा गोष्टी वाढायला लागतात किंवा त्याचं कारण ते असतं तमोगुण. त्यानंतर तिथून एकदम 73वी ओवी बघा. 73 म्हणजे आता हे परिणाम सांगितलेत की कुकर्म वाढतात, मग कुकर्म वाढली की मग आणखीन पुढे त्याचे परिणाम काय होतात. तर पहिल्यांदा पशु पक्षी वगैरे सांगितलं. आता आणखीन खालचे काही जन्म सांगतायत पुढे, आणि ते म्हणजे असे की 73व्या ओवीमध्ये म्हटलंय, ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण इया खांदिया तेवी जाण फळेची हे. म्हणजे त्या तमोगुणाचं फळ शेवटी काय मिळतं, आणखीन खालचे जन्म म्हणजे काय, तर तरु म्हणजे वृक्ष म्हणून तुम्ही जन्मता, तृण म्हणजे गवत म्हणून तुम्ही जन्मता, लोह म्हणजे लोखंड, लोष्ट म्हणजे माती, पाषाण म्हणजे दगड, इया खांदिया तेवी जाणं फळेची हे, फळे ही हेची म्हणजे अशा प्रकारच्या फांद्या त्या वाढतात तमोगुणामुळे. आणि पुढच्या ओवीमध्ये जरी सगळी ओवी नाही घेतली तरी एकूण अर्थ सांगते की अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे, मनुष्या लागोनी या परी वृद्धी स्थावरांतरी अधोशाखांची. म्हणजे मनुष्य असलेला तो ह्या तमोगुणामुळे स्थावर, कारण वृक्षापासून ह्या सगळ्या गोष्टी स्थावर आहेत ना, म्हणजे त्या हालत नाहीत. तर त्यामुळे वृक्ष काय, तृण काय, लोह लोष्ट पाषाण ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. म्हणजे अगदी स्थावर ज्यांना आपण म्हणतो त्या अशा स्थावर गोष्टी निर्माण होतात. अधोशाखा त्यांनाही म्हटलेल्या. मधली एक ओवी 75वी गाळायची आणि 76वी ओवी घेतोय आपण. एरवी उर्ध्वीचे पाहता मुद्दल मूळ पाहता, अधिची या मध्यस्था शाखा इया.
परितामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोद्विचा. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ह्याचं मूळ काय आहे, मुद्दल मूळ म्हणजे ह्याचं मूळ खरं ह्या संसार वृक्षाचं जे आहे ते ऊर्ध्व आहे. पण तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळेला मी जे स्पष्ट केलं पहिल्याच श्लोकामध्ये त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की ऊर्ध्व मूळ म्हणजे केवळ ब्रह्म हे मूळ तर आहे, पण केवळ ब्रह्माने हा सगळा संसार वृक्ष निर्माण केलेला नाही आहे. तर ब्रह्माला संग लाभतो कशाचा, मायेचा. आठवतंय ना, मायेचा संग लाभतो. जसं स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन पुढे संतती, त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मायेचा संग लाभतो आणि माया हे अज्ञान आहे असं इथे म्हटलंय. पण सर्वांना हा विचार मान्य नाही आहे हे मी सांगते, पण हा आपला पारंपरिक विचार आहे जो ज्ञानेश्वरांनी दिलाय. माया ह्याचा अर्थ अरविंद घेतात तो म्हणजे ज्ञानशक्ती. आठवत असेल मी त्या गेल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं ज्ञानशक्ती म्हणजे जगाची निर्मिती होते ती ज्ञानशक्तीतून होते असं त्यांनी म्हटलेलं आहे अरविंदांनी. पण या ठिकाणी त्याचा पारंपरिक विचार आणि तो अगदी उलटा आहे, वेगळा आहे. आणि तो असा आहे की मूळ काय आहे तर एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता अधिची या मध्यस्था शाखा परितामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोद्विची. हे सगळं म्हणत असताना मला असं वाटतं ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की खाली शाखा वर शाखा हे जे सुकृत आणि दुष्कृत जे आपण माणसं करतात त्याच्यातून हे सगळं, आणि तामसी आणि सात्विकी हे जे गुण आहेत त्याच्यातून या निराळ्या प्रकारच्या शाखा वाढत असतात. परंतु मूळ कसं आहे ते ह्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे की मूळ मुद्दल जे काय आहे ते अज्ञान आहे. संसार वृक्ष वाढतो त्याचं मूळ जे आहे ते अज्ञान आहे, माया आहे. आता हे लक्षात घ्या तुम्ही की ह्याच्या पुढे आपल्याला अशा दृष्टीने विचार करायचा आहे की केवळ जगताची निर्मिती असं नाही, संसार वृक्ष ज्याला म्हटलेलं आहे, पुढे मी आणखीन स्पष्ट करेन की संसार वृक्ष ज्याला म्हटलेलं आहे त्याचा अर्थच असा की माणसं जी काही ज्या प्रकारे कर्म करतात, ज्याला आता इथे सुकृत दुष्कृत असं म्हटलेलं आहे, सत्वगुण तमोगुण असं जे म्हटलेलं आहे, तर त्याचा अर्थच असा की संसार वृक्ष ह्याचा अर्थ अशा प्रकारे आपण घ्यायचा आहे की आपण केवळ चांगल्या ह्यानी आपण म्हणजे जे खरं ब्रह्म हे आपलं खरं म्हणजे स्वरूप आहे, तो आपल्यामध्ये अंशरूपाने तो ब्रह्म आपल्यामध्ये आहे. पण आपण त्या ब्रह्मापासून दुरावलेलो आहोत. आपण आपलं जे खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्याचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे आणि आपण ह्या जगतातल्या सगळ्या सुखदुःखांमध्ये आपण गुंतून जात असतो. आणि मग सगळे भेद की मी वेगळी तू वेगळी अशा प्रकारचे विचार म्हणजे भेद, ईश्वर वेगळा, माणूस वेगळा, विश्व वेगळं, हे जे सगळे भेद आहेत ते भेद आपल्या मनामध्ये असतात. सुख दुःख अशा प्रकारची द्वंद्व आपल्या मनामध्ये असतात. तर ह्याला संसार वृक्ष म्हणतात.
हे लक्षात घ्या. ह्याला संसार वृक्ष म्हटलेलं आहे. संसार वृक्ष म्हणजे केवळ जगत नाही म्हटलेलं त्यांनी, ह्या गोष्टीला संसार वृक्ष म्हटलंय. कारण हे जे सगळं वर्णन ते करतायत त्याच्यामध्ये ह्या आडव्या फांद्या, वरच्या फांद्या, खालच्या फांद्या, हे सगळं म्हणत असताना त्यांचा विचार हा आहे की जे आपले गुण आणि आपली कर्म ह्याच्यामुळे आपण ह्या संसारामध्ये गुंतत जातो. या जन्मानंतर पुढचा जन्म, हे जन्माचं चक्र, या संसार चक्र त्याला म्हणतात, ते त्या चक्रामध्ये आपण गुंततच राहतो. म्हणजे हा जन्म झाला तरी ह्या जन्मातल्या चांगली कर्म केली तरी सुद्धा त्याच्यामुळे पुढचा जन्म आहे. तर अशा प्रकारे का, ह्याचं कारण आपण कर्मयोग ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला त्याचं कारण पाहिलं होतं. चांगली कर्मसुद्धा ज्या वेळेला आपण आपल्यातला अहम बाजूला ठेवत नाही आणि चांगली कर्म करतो त्यावेळेला त्या चांगल्या कर्मांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आठवतंय तुम्हाला, आपण कर्मयोग सगळा पाहिलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. तर त्यामुळे पहिल्यापासूनचे सगळे विचार तुमच्या मनामध्ये असले पाहिजेत की आपण जी कर्म करतो ती चांगली कर्म असली तरी मी करतो, माझ्याशिवाय हे काम कोणाला करता येणार नाही, असे विचार ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असतात, ते चांगलं कर्म असलं तरी सुद्धा त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. ते चांगलं फळ असेल कदाचित, त्यामुळे पुढचा जन्म हा आपल्याला लाभतो. असा हा संसार वृक्ष वाढत असतो. म्हणजे संसार वृक्ष असं जे म्हटलेलं आहे ना, ते या अर्थी म्हटलं आहे. हे मनामध्ये कायम हा विचार ठेवा. तो विचार जर आपण सोडला आणि नुसतं जगाला संसार वृक्ष म्हटलंय असा जर विचार आपण घेतला तर आपण कुठेतरी चूक. तर संसार वृक्ष ह्याचा अर्थ हे संसाराचं हे जे चक्र आहे की ह्या आपली कर्म, त्यानंतर मिळणारी फळं आणि त्यातून निर्माण होणारे आपले पुनर्जन्म, हे त्या सर्व अर्थाने संसार वृक्ष असं म्हटलेलं आहे. तर हे कधीही विसरायचं नाही. आणि ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुद्दल जे आहे मूळ ते अज्ञानाचं आहे. कारण का, आपण सुख आणि दुःखामध्ये अडकतो. का अडकतो तर आपलं अज्ञान हे त्याला कारण आहे की ह्या म्हणजे आपली इंद्रियच मुळी अज्ञानामध्ये कार्य करत असतात की हे मिळालं की मला बरं वाटेल, मला सुख लाभेल, हे जे काही सगळं आपल्याला वाटत असतं, मनाची सुख दुःख हे जे सगळं असतं ते हे मिळालं तरी आणखीन काहीतरी हवं आहे, ते मिळालं तरी आणखीन काहीतरी हवं. म्हणजे ह्याला कधी अंतच नसतो. आणि त्या अर्थाने संसार वृक्ष हा शब्द वापरलेला आहे. हे कायम मनामध्ये ठेवा. म्हणजे ह्याच्या पुढे जरी आपण मध्ये कुठे थांबलो ना तरीसुद्धा हा अर्थ तुम्ही पुन्हा आपण पेटू तेव्हा सुद्धा हा अर्थ तुमच्या मनामध्ये कायम असला पाहिजे. आता मी त्या ओव्यांचा पूर्ण अर्थ नाही जरी सांगितला तरी त्या ठिकाणी एवढंच आहे की हे जे सत्व तम दुष्कृत सुकृत हे जे सगळं आहे त्या सगळ्याचं कारण जे मूळ आहे ते म्हणजे अज्ञान. की अज्ञान म्हणजे माया, की या संसाराकडे आपण मायेच्या दृष्टीने पाहतो. आपल्याला खरं काय आहे म्हणजे आपलं आत्मस्वरूपच आपण विसरलेलो आहोत आणि आपण ह्याच देहबुद्धीमध्ये आपण जगत असतो आणि त्यामुळे हा संसार वृक्ष वाढत असतो. एवढंच त्या ठिकाणी सांगायचं आहे. आता आपण पुढे जात आहे. पुढच्या काही ओव्या गाळते. 83 ओवी बघा. 83. आता कारण इथे जरा एकदम दुसऱ्या गुणाचा उल्लेख आहे आणि तो चांगला आहे, तो आपल्याला पाहायला पाहिजे. 83 ओवी आहे. मग तमाचे ते दारुण स्थिरावलया वावधाण सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी.
वाहुदाणं ह्याचाही अर्थ वावटळ असा आहे. आणि पुढे वाहुटळी म्हटले त्याचाही अर्थ वावटळ. वावटळ म्हणजे असं जोराने जो वारा येतो त्याला वावटळ म्हणतात. तर तमाचं दारुण म्हणजे ते तम हा भयंकर जो काही वाईट गुण आहे त्याची वावटळ थोडीशी स्थिरावली ही काही वेळेला एकदम सत्वाची जोरदार वावटळ सुटते. सत्वाची सुटे सत्राण. त्राण म्हटलेलं आहे. सत्राण म्हणजे जोराची. सत्राण म्हणजे जोराची वावटळ सुटते. आणि मग काय होतं, सत्वाची वावटळ सुटली. सत्वगुण हा आपल्याला चांगल्या स्थितीला नेतो. तर मग काय काय होतं तर तै याची मनुष्यकारा मुळी सुवासना निघती आरा घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी. म्हणजे थोडे हे ज्ञानदेवांचे कठीण म्हणजे त्यांच्या प्राकृत भाषेतले शब्द त्यांनी वापरले. त्या काळच्या श्रोत्यांना ते सगळे परिचयाचे होते. पण आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या की मग काय होतं, सत्वाची वावटळ सुटली की मुळी सुवासना निघती आरा असं म्हटलंय. म्हणजे मुळाला आरा म्हणजे अंकुर. मुळापासून अंकुर निघतात. कशाचे? सुवासना, चांगल्या इच्छा, सदिच्छांचे अंकुर फुटतात. आणि घेऊन फुटती कोंबारा म्हणजे कोंब फुटतात. कशाचे? सुकृतांकुरी म्हणजे सुकृत निर्माण होतात, त्यातून त्याचे कोंब फुटतात. आता तिथून मधल्या काही ओव्या म्हणजे आता आपल्याला थोडक्यामध्ये कळलेलं आहे, त्यामुळे त्या ओव्या थोड्या गाळून 190वी ओवी बघा. 190. ऐशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया ढाळिया देती वैराग्य शाखा कवळिया वेल्हाळपणे. म्हणजे यम दम हे तुम्हाला माहिती आहे ना, आपण खूप पूर्वी पाहिलेलं आहे की हा जो अष्टांग योग आहे त्यातल्या ह्या 2 पहिल्या पायऱ्या आहेत. आणि यम आणि दम ह्याचा अर्थ म्हणजे शरीरावरती नियंत्रण, इंद्रियांवरती आपल्या नियंत्रण आणि मनावरती नियंत्रण. तर यम आणि दम ह्याचा अर्थ शरीरावरती आणि मनावरती नियंत्रण. तर असं हे यमदमाचे घोसाळिया म्हणजे पुन्हा वाढलेल्या डहाळ्या, त्याच्या यमदमाच्या डहाळ्या वाढतात. आणि मग काय होतं आता हे, कारण हे सुवासनांचे कोंब फुटलेले आहेत त्यामुळे यमदमाच्या डहाळ्या वाढतात. आणि मग उठती तपाचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कवळिया वेल्हाळपणे. म्हणजे अशा ह्या वाढलेल्या ज्या डहाळ्या आहेत, अशा ज्या वाढलेल्या फांद्या आहेत त्यांना वैराग्य शाखा म्हणजे वैराग्याच्या फांद्या कवळिया वेल्हाळपणे. ह्याचा अर्थ की एकीकडून वैराग्याच्या शाखा आणि दुसरीकडून या यमदमाच्या शाखा अशा एकमेकांच्या जवळ येतात आणि मग एकमेकांना आलिंगन देतात असं आहे. कवळिया वेल्हाळपणे याचा अर्थ एकमेकांना आलिंगन देतात. वैराग्य आणि त्याचबरोबर यमदम. कळतंय ना? यमदम म्हणजे शरीरावरचं मनावरचं नियंत्रण आणि दुसरीकडून वैराग्य. म्हणजे हे दोन्ही असं आहे की त्याच्यातून पुढे मग सुकृतच निर्माण होणार. तर अशा प्रकारे ह्या इथे सांगितलंय. पुढची 92 ओवी जी आहे ती घेते. माझी म्हणजे या सर्वामध्ये काय होतं की वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे अचाट सत्व अनिळू. म्हणजे वेदांचा पाला दाट.
वेद हे म्हणजे ज्ञान, ज्ञानांचा पाला, म्हणजे ज्याला वेद म्हणतात त्याचा खरा अर्थ ज्ञान असा आहे. परंतु आपण वेद जे आहेत त्या अर्थाने घेतलं तरी चालेल. तर वेदांचा पाला म्हणजे ती दाट पानं येतात, वेदांची दाट पानं येतात. म्हणजे काय, सगळ्या ह्या ज्ञानाचा परिणाम सर्वांवरती होतो आणि तो करी सुविधेचा जडाट. आता हे तर कळत आहे अगदी सहजपणे. नंतर जव वाजे अचाट सत्व अनिळू तो, अनिळ म्हणजे वारा, अनिळ म्हणजे वारा. तर अचाट सत्व म्हणजे भयंकर सत्वाचा वारा व्हायला लागतो. आणि मग पुढे मधली एक ओवी गाळून 94 ओवी, 94 ओवी, 94 पासून पुढे थोड्या ओव्या लागून घेते. 94 ओवी जी आहे ती अशी आहे, पुढा उपरती रागे लोहिवी, धर्ममोक्षाची शाखा पालवी, लाह लाहत नित्य नवी वाढतीची असे. म्हणजे हे काय की ही जी पुढे काय होतं आता, तर उपरती रागे लोहिवी हा शब्द नीट आपण ज्याला राग आणि लोभ, लोहिवी म्हणजे लोभ, तर राग आणि लोभ. राग म्हणजे सुद्धा तुम्हाला अर्थ माहिती आहे ना, राग म्हणजे मला हवंय, आसक्ती, मला हे हवंय, मला ते हवंय, अशी जी आसक्ती असते त्याला राग असं म्हणतात. राग म्हणजे क्रोध नव्हे, राग म्हणजे आसक्ती. तर राग लोहिवी लोभ, त्याच्याबरोबर आणखी लोभ, राग आणि लोभाची उपरती होते, म्हणजे ते वाढतच राहतं. आणि धर्ममोक्षाची शाखा पालवी. मग काय होतं, असं झाल्यानंतर माणसं कशी वागतात, तर धर्म आणि मोक्ष हे त्यांच्या आयुष्यातली पुरुषार्थ असतात की हे ह्याच्यासाठी आपल्याला जगायचं. धर्म आपलं पालन कसं असलं, धर्म ह्याचा चुकीचा अर्थ पुन्हा घेऊ नका. अनेक वेळा मी सांगितलं आहे, पण काही नवीन येतात म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की धर्म याचा अर्थ जो आपण नेहमी धर्माचार सगळे रिच्युअल्स त्याला आपण धर्म म्हणतो, तो अर्थ इथे नाही. धर्म याचा अर्थ कर्तव्य, धर्म याचा अर्थ व्यवहाराचे नियम. तर धर्म मोक्षाची पालवी फुटत राहते, लाह लाहात नित्य नवी वाढतीची असे. म्हणजे लाह लाहात ह्याचा अर्थ लुसलुशीत पालवी असं म्हटलेलं आहे. कारण धर्म आणि मोक्ष हे असं आहे की त्याला लुसलुशीत पालवी असं म्हटलेलं आहे. तर मोक्षाची म्हणजे सगळी माणसं अशा प्रकारे वागतात की आपल्याला धर्मानुसार वागणं म्हणजे कर्तव्याच्या नियमांचं पालन करणं आणि अंतिम आपल्या आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे तर मोक्ष आहे, ते विचारात घेऊन त्यानुसार वागणं. अशा प्रकारे लोकांचं वागणं होतं. म्हणजे सगळं जीवनामध्ये अशा प्रकारची वाढ होत असते. आता पहा, ह्याच्या पुढे जे सांगितले आहे ते इतकं म्हणजे हा विचार आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये येत नाही आणि तो म्हणून आपल्याला या पुढच्या सगळ्या ओव्या नीट कळल्या पाहिजेत की हे आत्तापर्यंत जे सांगितलं ते मनुष्य जातीचं सांगितलं, बरोबर आहे. माणसं कशी वागतात तर धर्म मोक्ष हे त्यांचे जीवनातले ध्येय असतात. आता त्याच्यातून पुढे वाढ काय काय होते म्हणजे त्याच्यावरचे मनुष्य जात ह्याच्या वरच्या फांद्या कशा असतात, त्याच्यावरच्या फांद्या कशा असतात. कारण हा संसार वृक्षाला कसं आहे, खाली फांद्या आहेत वरतीही फांद्या आहेत. तर वरच्या फांद्या कुठल्या आणि त्या का निर्माण होतात. आता धर्म आणि मोक्ष हे जर आपलं अंतिम ध्येय असेल तर त्यातून आपण वरवर कसे चढतो हे आता पहा कसं सांगितलेलं आहे की जे आपल्या कधीही डोक्यामध्ये हे विचार नसतात तर म्हणून हे नीट समजावून घ्यायचं. 95 ओवी बघा,
पै रविचंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेती. म्हणजे आता ह्या वरच्या फांद्या काय आहे तर रवी चंद्र म्हणजे सूर्य आणि चंद्र ह्या सुद्धा ह्या संसार वृक्षाच्या फांद्या. आपल्या डोक्यात हे विचार येत नाहीत म्हणून लक्षात घ्या की सूर्य चंद्र ह्यांना सुद्धा संसार वृक्षाच्या फांद्या म्हटलंय. ह्याचं कारण की सगळं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांडाची कल्पना अशी आहे की आपण पृथ्वीवरची लोक हा एक भाग, पण 7 वरती आणि 7 खालती अशी भुवनं आहेत. 14 भुवनं सांगितलेली आहेत. तर ह्या वरच्या फांद्या आता ते सांगताहेत आणि वरच्या फांद्यांमध्ये सूर्यचंद्राचा उल्लेख केलेला आहे. असे श्रेष्ठ ग्रह हे सुद्धा संसार वृक्षाचे वरच्या फांद्या आहेत. त्यानंतर पितृ म्हणजे अत्यंत उच्च स्थितीला पोचलेले पितर आपले जे असतात, श्रेष्ठ आपल्या वंशातले जे कोणी पूर्वी होऊन गेलेले आहेत ती माणसं. नंतर ऋषी आणि विद्याधर म्हणजे अत्यंत ज्ञानी माणसं हे वरच्या आडव्या फांद्या आहेत असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा 96 ओवी. याही पासून उंच बडे गुढले फळाचे निबुडे इंद्रादिक ते मांदोडे थोर शाखांचे. म्हणजे इंद्र आणि हे जे सगळे देव आहेत ते सुद्धा मांदोडे ह्याचा अर्थ काय म्हणतो आपण वृक्षाला असे हे येतात हा नाही असे गुच्छ कसं म्हणतो आपण तसं वृक्षाचे असे मोठेच्या मोठे भाग असं निर्माण होतात. आणि ते कुठले त्यांना काय म्हटले हा झोके किंवा गेल्या वेळेला मी याचा अर्थ मांदोडेचा बरोबर सांगितला होता, मला आता तो शब्दच आठवत नाही आहे. तर ठीक आहे, पण मांदोडे याचा अर्थ की एका वृक्षाला अनेक अशा मोठे वृक्ष फांद्या फुटल्या की त्याला मांदोडे असं म्हणतात. तर झुपके म्हणतो ना आपण, झुपके की अनेक फुलांचे झुपके, पानांचे झुपके असं जे असतं त्याला मांदोडे म्हणतात. एकदम आठवलं बघा. तर असं झुपके फुटतात. तर कशाचे तर इंद्रादिक म्हणजे इंद्र आणि बाकीचे सगळे जे कोणी ज्यांना आपण एरवी देव म्हणून ज्यांचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा केलेला आहे ते सुद्धा ह्या संसार वृक्षाच्या शाखा आहेत, वरच्या शाखा, पण त्या संसार वृक्षाच्या शाखा आहेत. म्हणजे काय की ह्या ठिकाणी लक्षात घ्या की जशी माणसं कर्म करतात तशी त्यांना वरती ते कसे चढतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या स्थितीला सुद्धा जाऊ शकता की देव ही जी स्थिती आहे त्या स्थितीला सुद्धा तुम्ही जाऊ शकता, देवा समान तुम्ही होऊ शकता. तर असं आधी रविचंद्रांचा उल्लेख केलेला आहे, आता ह्या ठिकाणी इंद्रादिकांचा उल्लेख केलेला आहे. आता पुढे पहा 97 ओवी जी आहे ते त्याच्याही वरची फांद्या सांगतात. मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया म्हणजे तप आणि ज्ञान याच्यामुळे आणखी वरच्या डहाळ्या फुटल्या आहेत. आणि त्या कोण आहेत तर मरीची, कश्यप इत्यादी उपरी शाखा. म्हणजे हे फारच महान ऋषी होऊन गेले. कश्यप, मरीची हे फार मोठे ऋषी होऊन गेले. म्हणजे देवांच्याही वरती पहा, देवांच्याही वरती त्यांचं स्थान सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे 98 ओवी. एवं माळोवाळी उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा हा पैसारू
बुडी साना अगरी थोरू फलाढ्यपणे. म्हणजे अशा प्रकारे फळं आपण करतो त्या कर्मांना ही अशा प्रकारची फळं येतात. आणि मग हे जे अग्री थोरू, अग्र याचा अर्थ शेंडा, म्हणजे झाडाचा शेंडा म्हणतो ना आपण, तर अगदी वरचे शेंडे हे अशा प्रकारे ऊर्ध्व शाखांना हे असे शेंडे फुटत राहतात. आणि त्याच्याही पुढे गेलेलं आहे. आणि ते म्हणजे असं पहा 99 ओवी, ब्रह्मेशात आणि गटी कोंभ निगती असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. मी आधीची वरी उपरी शाखाई पाठी येती फळबार ते किरटी, ते ब्रह्मेशात आणि गटी कोंभ निगती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मा, ईश म्हणजे महेश, ब्रह्मा, शिव आणि हे ते सुद्धा ह्या ब्रह्मांडातले वरचे कोंब आहेत. हां, म्हणजे आपण ज्यांना देव म्हणतो हे ब्रह्म जे, आणि हे नेहमी लक्षात ठेवा, ब्रह्म आणि ब्रह्मा ह्या दोन शब्दांमध्ये फरक, फार मोठा फरक आहे. ज्या ठिकाणी ब्रह्मा असा उल्लेख असतो त्यावेळेला ब्रह्मदेवाचा उल्लेख असतो, आणि ब्रह्म असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला परब्रह्माचा उल्लेख आहे. हां, तर त्यामुळे परब्रह्माच्या ह्या खालच्या, परंतु ह्या बाकी सर्व ह्याच्यापेक्षा किती उच्च ब्रह्मदेव आणि शंकर हे सुद्धा अंकुराचे कोंब फुटतात असं म्हटलंय. आणि मग पुढे काय म्हटले, फळाचे निवोजेपणे ऊर्ध्वी बोवांडे दुणे, जव मागवते बैसणे मुळीची होय. म्हणजे पटकन अर्थ सांगते हा मी, अगदी प्रत्येक शब्दामध्ये अडकत नाही, पटकन ह्याचा अर्थ सांगते की एरवी काय असतं की ही अशी फळं, आता अनेक प्रकारची फळं फुटत आहेत या झाडाला, तर फळांच्या ओझ्यानी काय होतं, तर हे जे सगळा ह्याचं मूळ कुठे आहे, वर आहे, तर त्या मुळाकडे हा संसार वृक्ष आणखीन हे व्हायला लागतो. म्हणजे ते ही जी फळं फुटतात ते वर वर जातात. ह्याचं कारण असं की ह्याचं ब्रह्मा वरती मूळच मुळी वरती आहे, आणि त्यामुळे फळं सुद्धा ही जी फुटतात, फळाचा भार इतका होतो की एरवी, पुढे दिलंय पुढच्या ओव्यांमध्ये, एरवी काय होतं, फळांचा भार वाढला की फांदी खाली येते, आणि झाडाचं, एरवीच्या झाडाचं मूळ खाली असतं, त्या मुळाकडे ती फांदी वागते, बरोबर आहे, असं एरवीच्या परिस्थितीमध्ये दिसतं. पण ह्याचं मूळच मुळी वरती आहे, त्यामुळे फळाभार वाढला की तो वरती जातो, तो वर जातो. किती वेगळी आणि वेगळ्या प्रकारची कल्पना आहे. म्हणून पहा, सांगते की इथे काय म्हटलंय की मुळीची, म्हणजे त्या मुळाकडे तो फळाभार नेतो. आणि मग पुढे म्हटले प्राकृताही, आत्ता जे मी सांगितलं ते ओवीमध्ये आहे, प्राकृताही तरी रुखा, जे फळे दाटली होय शाखा, ते बोवांडली देखा बुडासीये. प्राकृत म्हणजे एरवी संसारामध्ये आपल्या पृथ्वीवरती काय होतं, निसर्गामध्ये काय होतं की फळं दाटली शाखेला की ती खाली येते, ती फांदी खाली येते. पण ह्या ठिकाणी पुढे काय आहे, आता पुढची ओवी बघा, तैसे जेथुनी हा आगवा संसार तरुचा उठावा, तिये मुळी टेकती पांडवा वाढतेनी ज्ञाने. जसं ज्ञान वाढतं तसं फळाभार वाढतो, पण तो फळाभार खाली न येता तो मुळाकडे जातो, आणि ते मूळ कुठे वरती आहे, परब्रह्म हे मूळ आहे. म्हणजे जितकं ज्ञान अधिक तितकं आपण उच्च स्थानाला पोचतो.
आता मधली एखाद दुसरी ओवी गाळून 205वी ओवी, 205वी. आणि काही शाखा उपरता जिया सनकादिक नामे विख्याता, तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. हे तर फारच आणखीन महान सांगितलंय ह्या ओवीमध्ये की ह्या ठिकाणी काय म्हटलंय, सनकादिक नामे. सनक हा आपल्याला मी उल्लेख केलेला आहे पूर्वी. सनक हे प्रचंड ज्ञानी असे ऋषी होऊन गेले आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ज्ञानाचा सर्वोच्च जर उल्लेख करायचा असेल तर सनकांचा उल्लेख केला जातो. तर असे सनकांसारखे जे असतात विख्यात, ते काय होतात तर ते तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. म्हणजे ते तर या फळातही अडकत नाहीत, ते मुळातही अडकत नाहीत, ते एकदम ब्रह्मामध्येच पोचतात. म्हणजे सनकांसारखे जे असतात ते तर एकदम ह्याच्यातच पोचतात, ब्रह्मस्वरूपालाच पोचून जातात. इथे एक 7वी ओवी घेते, 207वी. आतापर्यंत हे सगळं सांगत आले की कसं वरवर चढत जातं ज्ञान, सत्वगुण ह्या सगळ्यांनी वरवर कसं चढत जातं. आता 7वी जी ओवी आहे ती अशी आहे, पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी मनुष्यत्वाची हो यादी म्हणून ये अधि म्हणितली मुळे. म्हणजे काय आहे की ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणूस हा जो आहे त्याच्यापासून मग पुढे वरती वाढ होते. मनुष्याच्या खाली ज्या काही योनी आहेत त्यांची ही अशा प्रकारची वाढ वरती होत नाही. मनुष्यापर्यंत तरी तुम्ही आलं पाहिजे आणि मगच वरच्या सगळ्या हे होतात. आणि म्हणून ज्ञानदेव असं म्हणतात की म्हणून ये अधि म्हणतली मुळे. म्हणून असं म्हटलेलं आहे की या संसार वृक्षाला खाली सुद्धा मुळं असतात. आता मनुष्य हे पृथ्वीवरचं मूळ झालं आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की मनुष्यत्व आधी लाभलं पाहिजे. ते आधी लाभल्यानंतर मग तुम्ही तुमच्या गुणानुसार ज्ञानानुसार आणखीन वरती चढू शकता. आणि म्हणून मनुष्य हे पृथ्वीवरचं मूळ आहे आणि म्हणून त्याला अधो म्हणजे अधिमुळी असं जे म्हटलंय की खालचं मूळ, या संसार वृक्षाचं खालचं मूळ असं माणसाला म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं पुढे तुम्ही अगदी कुठल्याही ह्याच्यापर्यंत, आता हे ऋषी सनक हे सुद्धा मनुष्यच होते ना, परंतु ते अशा ह्याला पोचले. म्हणजे आधी मनुष्यत्व लाभलं पाहिजे आणि मग ही सगळी वाढ होऊ शकते. आणि अशा प्रकारचं म्हणून त्याला अधिमुळे म्हणजे खाली पण मुळं आहेत असं म्हटलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की संसार वृक्षाला अधोमुळं कसं असतं आणि ऊर्ध्वमुळं कसं असतं. आलंय ना लक्षात सगळ्यांच्या. ऊर्ध्वमुळं हे वरचं ब्रह्मा आदिक आणि खालची मुळं म्हणजे मनुष्य. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा श्लोक बघूया. सव्वा पाच झाले. पाणी चांगलं. बरं, तसा ह्या पुढच्या भागाचं ना जरा व्यवस्थित सांगायला पाहिजे. वेळ बराच जाईल. काय करू, थांबूया.
बोलवल्यानंतर मी हे करेन आपल्या ग्रुपवरती, तर मी मेसेज देईन. जे कोणी ग्रुपवरती नाही त्यांनी चौकशी करत राहा. 1 महिना तर नाही घेणार आहे क्लास. हां, जे कोणी नवीन आहेत, आय एम सॉरी, मी काही करू पण मला असं खरं म्हणजे बरंच वाटत नाही आहे. मला कालपासून मी इतकी बेचैन झाले, काय करावं मला कळेनच झालं आहे.